नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. आपल्या 9 वर्षाच्या युवराज संभाजी राजांना बरोबर घेऊन दिनांक 5 मार्च 1666 या दिवशी शिवाजीराजांनी राजगडावरून आग्र्यास जाण्यासाठी गडाबाहेर पाऊल टाकले. त्यांच्याबरोबर फक्त 300 सैनिक होते. मिर्झा राजांनी आपला एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर दिला. त्याचे नाव तेजसिंग कछवा. औरंगजेबाचा एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर देण्यात आलेला होता. त्याचे नाव गाझीबेग तौजुक. महाराजांच्या वाटखर्चासाठी औरंगजेबाने 1,00,000 रुपये मंजूर केले होते. महाराज आपल्या म्हणजेच मराठी स्वराज्याच्या प्रतिष्ठेबाबत फार दक्ष होते. महाराज औरंगाबाद येथे पोहोचले. येथील शाही सुभेदार सब शिकन खान हा रिवाजाप्रमाणे महाराजास शहराच्या वेशीवरच स्वागतासाठी सामोरा यावयास हवा होता. पण या खानाने महाराजांच्या स्वागतास स्वतः न जाता आपल्या पुतण्यास पाठवले. खानाच्या मनातील विचार असा की हा शिवा सामान्य दर्जाचा एक जमीनदार आहे. त्याच्या स्वागतास माझ्यासारख्या ज्येष्ठ मोगल सुभेदाराने काय म्हणून जायचे. सब शिकन खानाने महाराजांना असा निरोप पाठविला की तुम्ही माझ्या निवासस्थानी दिवाणखान्यात येऊन मला भेटा. महाराजांना राग आला. ते खानाच्या भेटीस गेले नाहीतच. ते सरळ औरंगाबादहून बाहेर पडले. महाराजांनी सब शिकनला कवडीचीही किंमत दिली नाही. ही चपराक खानाला बसली. तो घाबरला. आपल्या वागण्याचा वृत्तांत बादशहास कळाला तर कळणारच, मग मात्र आपली धडगत राहणार नाही. बादशहाच्या राजकारणास आपल्या या उर्मट वर्तनामुळे बाधा येईल. बादशहा संतापतील म्हणून तो घाबरला. तो नजराणे घेऊन महाराजांच्या भेटीस दिल्ली दरवाजाबाहेर व्याकुळ होऊन आला. त्याच्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आदरपूर्वक त्याने महाराजांना आपल्याकडे मुक्कामास चालण्यास विनवले. महाराजांनीही मग फार न ताणता त्याच्या हवेलीस फक्त भेटीसाठी जाण्याचे ठरवले, मुक्कामास नाही. जर महाराजांनी याहून कडक धोरण स्वीकारले असते तर आग्रा दौऱ्याच्या प्रारंभीच हा खटका उडाला असता, व्यत्ययच आला असता अन सब शिकन खानाचेही फार मोठे नुकसान झाले असते. दिली एवढी चपराक पुरे आहे असे ठरून महाराज खानाच्या फक्त भेटीस दुसऱ्या दिवशी जाऊन आले. प्रकरण मिटले. पण त्यातून महाराजांचे दर्शनही घडून गेले. गाझीबेग तौजुक आणि तेजसिंग कछवा यांनाही काय समजायचे ते समजून चुकले. ते अधिक दक्ष झाले. महाराजांचा हा सगळा आग्रा प्रवास मोगली सत्तेखालच्या मुलखातून चालला होता. गेल्या 500 वर्षात 12वे ते 17वे शतक हा मुलूक कधीही स्वतंत्र झाला नव्हता. स्वातंत्र्याकरिता कधीही बंड झाले नव्हते. गुलामगिरी स्वस्ता स्वस्ता ती अंगवळणी पडली होती. महाराज राजगडावरून निघण्यापूर्वीच औरंगजेब दिल्लीहून आग्र्यास आला होता. कारण त्याचा बाप शहाजहान आग्र्याच्या किल्ल्यात 22 जानेवारी 1666 या दिवशी मरण पावला. औरंगजेबानेच आपल्या वडिलांना काळजीपूर्वक कैदेत ठेवले होते. आधीची 8 वर्ष तो या कैदेत मरणाची वाट पाहत होता. ते पावले. औरंगजेब 25 जानेवारी रोजी आईबापाच्या कबरीच्या दर्शनास ताजमहालमध्ये गेला. दर्शन घेतले. आता तो वाट पाहत होता शिवाच्या दर्शनाची. अगदी खरं सांगायचं तर या शिवाचा कसा कसा पान उतारा करायचा अन त्याला कसं ठार मारायचं याचाच तो विचार करीत होता. शिवाजीराजे आणि बादशहा औरंगजेब या 2 व्यक्तिरेखा अगदी विभिन्न. महाराजांच्या प्रवासातील बातम्यांनी औरंगजेबास सतत कळत होते की शिवाजीराजे कसे कसे आपल्याजवळ येत आहेत. यावर्षी त्यांचा 50वा वाढदिवस आग्र्याच्या दिवाने आममधल्या शाही दरबारात साजरा होणार होता. त्याच दरबारात शिवाजीराजे हजर व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. हजारो दरबारी उपस्थितांच्या देखत तो आजपर्यंत बेलगा बंडखोरासारखा वागलेला शिवा मरहट्टा कसा अदबीने मुजरे करीत येतो ते त्याला जनतेला दाखवायचे होते. आणि महाराजांनी मोगल साम्राज्याचा तळपता दिमाग दाखवायचा होता. क्षणाक्षणाने तो क्षण जवळ येत होता. महाराजांनी चंबळ नदी ओलांडली. नरवर या ठिकाणी महाराज पोहोचले 9 मे या दिवशी. 12 मे या दिवशी बादशहाची 50वी सालगिरा होती. शिवाजीराजांची सर्व व्यवस्था संपर्क मध्यस्थ म्हणून कुंवर रामसिंग यांच्यावर बादशहाने सोपवली होती. त्यांच्या मदतीस मुखलिस खान या नावाचा सरदार देण्यात आला होता. शिवाजीराजाच्या आग्र्यास भरदरबारात येणे सर्वांना उत्सुकतेचे होते. पण काही शाही रिश्तेदारांना अजिबात पसंत नव्हते. औरंगजेबाची बहीण जहारा बेगम ही तर संतप्तच झालेली होती. तिने भावाला म्हणजे बादशहाला अनेकदा अनेक प्रकारे या भेटीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण औरंगजेबाने हे बायकी सल्ले कधीच ऐकले नाहीत. कारण त्याला पाहायचे होते शिवाजीराजांचे तख्तापुढे झुकलेले मस्तक अन नंतर पाहायचे होते तुटलेले मस्तक. शिवाजीराजे आणि औरंगजेब या 2 प्रचंड महत्त्वाकांक्षा होत्या. महाराज आग्र्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर जाऊन पोहोचले. औरंगाबाद नंतर येथे पोहोचेपर्यंत कोणताही खटकणारा प्रकार प्रवासात घडला नाही. पण महाराजांच्या मनाला भीमा नदी ओलांडल्यापासून ते
आग्र्यात पोहोचेपर्यंत एकच गोष्ट सतत खटकत असली पाहिजे. जळजळीत पित्त उफाळून यावं तशी त्यांची मनस्थिती होत असली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे या भूमीची आणि भूमिपुत्रांची दुर्दशा, गुलामगिरी, लाचारी आणि तरीही मोगली तख्तापुढे कमरेपर्यंत वाकणारी मुजरेगिरी. गीता सांगणारा श्रीकृष्ण याच भागात जन्मला ना? वावरला ना? गीतेतल्या एकाही काना मात्रा वेलांटीने या मोगलाविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध पुकारू नये. फक्त एकच अपवाद, अरवली पर्वतातला महाराणा प्रतापसिंग. तोही अनेकांच्या दृष्टीने भारतीय एकात्मतेला बाधा आणणाराच ठरला ना? अखेर प्रश्न पडतो, स्वदेश म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे काय? स्व म्हणजेच काय? महाराजांचा सर्व आटापिटा या स्व साठी नव्हता का? औरंगजेबाच्या वाढदिवसाची तारीख होती 12 मे 1666. त्याने 3 दिवस आधीच रामसिंग आणि मुखलिसखान यांना हुकूम केला की शिवाजीराजे वाढदिवसाच्या दरबाराला हजर राहिले पाहिजे. त्या दृष्टीने राजांना कळवा, म्हणजे ते आदल्याच दिवशी आग्र्याजवळ येऊन पोहोचू शकतील. त्याप्रमाणे रामसिंगने तातडीने महाराजांच्या वाटेवर स्वार पाठवले आणि कळवले की वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आपण आग्र्यापर्यंत येऊन पोहोचावे. महाराज त्याप्रमाणे खरोखरच दक्षता घेऊन आग्र्यापासून जवळच सुमारे 10 किलोमीटरवर दिवस मावळता येऊन पोहोचले. याच ठिकाणी फक्त एक धर्मशाळा होती. तिचे नाव मुलुकचंद की सराई. महाराजांच्या या टप्प्यावरील आगमनाची वार्ता रामसिंग आणि मुखलिस यांना वेळेवर समजली. ते त्याप्रमाणे महाराजांच्या स्वागताकरिता 7 सरंजामनिशी निघाले. ते निघणार एवढ्यात प्रत्यक्ष औरंगजेबाने या दोघांना समोर बोलावून घेतले आणि हुकूम केला की या क्षणापासून सलीमगड महालाची गस्त पहारेकरी तुमच्यावर सोपवली आहे. सलीमगड महाल आग्र्याच्या किल्ल्यातच आहे. बादशहाचे आपल्या कुटुंबासह वास्तव त्यात होते. सलीमगडची गस्त म्हणजे रात्रंदिवस पहाऱ्याची जबाबदारी कोणा ना कोणा तरी महत्त्वाच्या सरदारावरच सोपवली जात असे. ही परंपराच होती. पण एका बाजूने रामसिंग आणि मुखलिस यांना शिवाजीराजांच्या स्वागताची जबाबदारी बादशहाने फर्मावली होती आणि त्याचवेळी त्याने महालावर गस्त घालण्याची ही जबाबदारी या दोघांवर सोपवली. दोघेही अवाक झाले. बादशहापुढे बोलता येत नाही. शिवाजीराजांच्या स्वागताला जाण्याचा सारा सरंजाम रद्द करून मुकाट्याने हे दोघे अर्थात आपल्या सैन्यानिशी सलीमगड महालाच्या गस्तीवर दाखल झाले. हा शिवाजी महाराजांच्या स्वागताच्या सोहळ्याची मुद्दाम फजिती करण्याकरिता बादशहाने योजलेला डाव. महाराज तर सराईपाशी येऊन पोहोचले होते. आपल्या स्वागताला शाही प्रतिनिधी आपल्या योग्यतेस शोभेल अशा पद्धतीने आणि शाही रिवाजाप्रमाणे नक्कीच येणार ही महाराजांची अगदी रास्त अपेक्षा होती. पण रामसिंगने पाठवलेला लाला गिरीधरलाल मुन्शी या नावाचा एक सामान्य कारकून एकटा महाराजांना भेटावयास आला. त्याने नम्रतापूर्वक महाराजांना म्हटले की जरा व्यवस्थित अचानक घोटाळा झाला आहे, तरी आपल्या स्वागतास उद्या सकाळी शाही सरंजाम येईलच. तूर्त आजची रात्र आपण येथेच काढावी. महाराजांना हे खटकले. एवढ्या मोठ्या शाही दरबारात अशी अनास्था असावी. एकूण राजगडावरून निघाल्यापासून महाराजांच्या बाबतीत मोगलाकडून घडलेला हा दुसरा राजनैतिक अपमान. पहिला औरंगाबादमध्ये, दुसरा येथे, पण महाराजांनी तोही गिळला. समजूतदारपणे त्यांनी एक रात्र इथेच काढली. 12 मे बादशहाचा वाढदिवस उगवला. सामान्यपणे सकाळी 10च्या सुमारास हा वाढदिवसाचा कार्यक्रम आग्रा किल्ल्यात सुरू होणार होता. म्हणजेच महाराज आणि संभाजीराजे यांना किल्ल्यात सुमारे 10 वाजता पोहोचणे जरूर होते. पण बादशहाने सलीमगडची गस्त सोडून रामसिंगला आणि मुखलिसखानला महाराजांच्या स्वागतात जाण्याची अनुज्ञा दिलीच नाही. त्याला महाराजांचा एक वेगळाच नाटकी देखावा करून घेण्याची इच्छा होती. ती म्हणजे शिवाजीराजे दरबारात उशिरा यावेत, ते आलेले दरबाऱ्यांना जाणवावेत. तेथे महाराजांनी आणि संभाजीराजांनी आपणास केलेले मुजरे आणि अर्पण केलेले नजराणे सर्वांस दिसावे. शिवाजीसारखा भयंकर माणूस तख्तापुढे कसा वागतो याचे कौतुक लोकांनी पाहावे ही औरंगजेबाची खरी इच्छा आणि योजना होती. म्हणून त्याने प्रत्यक्ष दरबार सुरू झाल्यानंतर शिवाजीराजांना घेण्यासाठी रामसिंग आणि मुखलिसखान यांना पाठवले. तोपर्यंत उशीर खूप झाला. त्यातून पुन्हा रस्ते चुकल्यामुळे महाराजांना आणण्यास रामसिंगलाही उशीर झाला. अनेक घोटाळे झाले. अखेर महाराजांची वाट तरी किती पाहायची म्हणून निरुपायाने स्वतःच्या चुकीमुळे औरंगजेबाचा हा नाटकाचा डाव फसला. दरबार संपवावा लागला. महाराज जेव्हा आग्र्याच्या किल्ल्यात प्रवेशले तेव्हा झणझणीत दुपार झाली होती. रामसिंग आणि मुखलिस यांच्याबरोबर होते. इतर कोणीही मराठा वकील वा अधिकारी समवेत नव्हता.
यावेळी बादशहाचे 2 दरबार संपले होते. पहिला दिवाण-ए-आम, दुसरा दिवाण-ए-खास, तिसरा एक दरबार भरत असे. त्या रिवाजाप्रमाणे बादशहा घुसलखान्यात येऊन बसला. समोर सरदारांच्या रांगा उभ्या राहिल्या. बादशहाच्या अगदी समोर आणि सरदाराच्या मधून सरळ रेघेत पाण्याचा आयताकृती सुंदर हौद आणि त्यात एक ओळीत अनेक कारंजी होती. येथे सिंहासन नव्हते. बादशहा मस्त नदीवर बसला होता. घुसलखाना म्हणजे स्नान करण्याची जागा, पण ही शाही बाथरूम म्हणजे एक मोठा थोरला दिवाणखानाच होता. आजही तो आहे. बादशहाची मसनद जरा उंचावर होती. डाव्या-उजव्या बाजूस त्यांचे ज्येष्ठ अधिकारी उभे होते. त्यात अर्जबेगी होता. महाराजांना घेऊन रामसिंग समोर आला. अकीलखान नावाच्या सरदाराने महाराजांना अदबीने यावे असे म्हटले. महाराजांनी संभाजीराजे अन सत्कार नजराण्याची ताटे घेतलेले 2 नौकर असे औरंगजेबाच्या पुढे गेले. शाही आसनापासून महाराज बहुधा 7-8 फुटापर्यंत पोहोचले. बादशहाने त्यांच्याकडे बघितले सुद्धा नाही. एका शब्दानेही बोलणे, चौकशी करणे, निदान चेहऱ्यावर स्मित व्यक्त करणे हे सुद्धा औरंगजेबाच्या विचित्र स्वभावाला यावेळी परवडले नाही. तो जपमाळ ओढीत होता. महाराजांनी आणि संभाजीराजांनी रिवाजाप्रमाणे बादशहास 3 वेळा मुजरा केला आणि सत्कार नजराण्याची ताटे बादशहापुढे सादर केली. बादशहा काही बोलतील अशी स्वाभाविक अपेक्षा होती, पण तो अगदी ठप्प होता. नंतर लगेच त्याने अकीलखानास फर्मावले की यांना जागेवर सुपूर्द करा. हा साराच शाही वर्तनाचा प्रकार अपमानकारक होता. 500 कोसावरून आपल्या भेटीस आलेल्या एका दिलदार शमशेरबहाद्दाराचं कालपासून आत्तापर्यंत हे असं स्वागत होत होतं. आश्चर्यच! महाराजांना समोरच्या सरदारातील जरा मागच्या रांगेत अकीलने नेऊन उभे केले, शंभूराजा शेजारीच. नंतर बादशहाने एकामागोमाग एक अशा 4 बड्या दरबारांना मानाची खिलत सुपूर्द केली. त्यात महाराजांना अजिबात वगळले. हाही केवढा अपमान होता! त्यात पुन्हा महाराजांच्या पुढच्या एका रांगेत जोधपूरचा जसवंतसिंग उभा होता. अर्थातच त्याची पाठ महाराजांकडे होती. त्यालाही मानाची खिलत देण्यात आली. या जसवंतसिंगाचा सिंहगडावरच्या मराठ्यांनी सपाटून पराभव केला होता. जसवंतसिंहालाही पाठीवर जखमा झाल्या होत्या. तो सैन्यासह पळत सुटला म्हणून बचावला. त्याचा आता बादशहा महाराजांच्या देखत सत्कार करीत होता, पण सन्मानाचे पाहुणे म्हणून आलेल्या महाराजांकडे पुरेपूर दुर्लक्ष करीत होता. हा केवढा अपमान!